वेलकम बॅक लिटिल चॅम्पियन्स. आजपासून आपल्याला शिकायचंय फ्लुइड डायनामिक्स. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये हायड्रोस्टॅटिक, हायड्रोडायनामिक्स. हायड्रो मीन्स फ्लुइड, स्टॅटिक मीन्स ॲट रेस्ट. आतापर्यंत फ्लुइड हे रेस्टला होतं. म्हणजे एकदा आपण फक्त ऍक्सलरेशन जेव्हा दिलं ते व्हेसलला दिलं होतं. वी वर नॉट स्टडिंग अबाउट फ्लोईंग फ्लुइड. आपण ते फ्लुइड पाहत नव्हतो की जे फ्लो होतंय. फ्लुइड एका जागेवर होतं, फक्त त्या व्हेसलला आपण झटका दिला होता वरती किंवा हॉरिजेंटली, नाही का, व्हर्टिकली किंवा हॉरिजेंटली. मग तो वर असेल, खाली असेल, राईट असेल, लेफ्ट असेल. वी हॅव स्टडी ऍक्सलरेशन इन द व्हेसल. आता आपल्याला फ्लुइडचा फ्लो पाहिजे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू लर्न द फ्लोईंग फ्लुइड बिकॉज ॲट एव्हरी पॉइंट, एखादा वॉटरफॉल असेल तर तो धबधबा वरून खाली पडताना आपल्याला एकदम भारी वाटतं बघायला, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टडी, कारण की एकतर फ्लुइडला स्वतःचा शेप नसतो. सो वी हॅव टू कन्सिडर आयडियल फ्लुइड फ्लो. आयडियल फ्लुइड फ्लो घ्यावा लागेल, ज्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी की ते इनकॉम्प्रेसिबल असलं पाहिजे. इनकॉम्प्रेसिबल मीन्स व्हॉट, की त्याची डेन्सिटी मस्ट बी कॉन्स्टंट थ्रूआउट द मोशन. कारण की आता फ्लुइड मोशन करणार आहे तर त्याची डेन्सिटी चेंज व्हायला नको. सेकंड इज नॉन विस्कस. बेटा विस्कॉसिटी आहे ना, आपण आधीच स्पेशली आपल्याला ते लर्न करायचं टिपिकली, डोंट वरी. सो नो फ्रिक्शन इन बिटवीन लेयर्स. जसं पहिला सॉलिड दुसऱ्या सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला आणि देर इज रिलेटिव्ह मोशन इन बिटवीन टू, तर आपण म्हणतो की देर इज फ्रिक्शन. तसंच लिक्विडच्या सुद्धा म्हणण्यापेक्षा फ्लुइड, मग त्यात लिक्विड आणि गॅस दोन्ही आले, दोघांच्या लेयर्स मध्ये, इमॅजिनरी लेअर यू कॅन अंडरस्टँड, और लिक्विड मध्ये एखादं पाण्याचं बिकर तुम्ही घेतलं, हजारो लेयर्स आहेत त्यामध्ये, इमॅजिनरी लेयर्स. त्या लेअरच्या लेयर्स मध्ये ना देर इज फ्रिक्शन असतं ते, बट वी हॅव टू इग्नोर, वी हॅव टू अझ्युम देर इज नो फ्रिक्शन इन बिटवीन द लेयर्स. नाही तर अभ्यास करणं अवघड जाईल. Irrotational means omega is 0. So these are the things we have to consider in the ideal fluid flow. Okay, and now we'll start, screenshot gya, and now we'll start learning steady flow. What is steady flow? It is also called as streamline or laminar flow. Okay, so first term over here, fluid dynamics. It is also called as hydrodynamics, beta. Okay, hydrodynamics means we can say fluid in motion. पहिले काय होतं, फ्लुइड ॲट रेस्ट. आता फ्लुइड फ्लो व्हायला लागलाय. नाउ फ्लुइड हॅज स्टार्टेड फ्लोईंग. सो त्याच्यामध्ये पहिली टर्म आहे बेटा स्टेडी फ्लो, विच इज द फर्स्ट टर्म. इट इज नथिंग बट स्टेडी फ्लो. सर व्हॉट इज स्टेडी फ्लो? ओके, I will write 2 points and then I will explain everything to you. At any point in the flowing fluid, at any point in the flowing fluid, velocity of fluid molecules remains constant at that point. याच्यात सेकंड पॉइंट आपण टाकू शकतो किंवा यालाच असं लिहू शकतो, एनी पार्टिकल follows path of previous one. Means what, sir? बरेचसे मुलं, बरेचसे स्टुडंट्स गेट कन्फ्युज्ड इन द स्टेडी फ्लो. बेटा हा जो स्टेडी फ्लो आहे ना, इट इज बेसिकली ऑल्सो कॉल्ड एज, दोन नाव आहेत त्याचे, स्ट्रीमलाईन किंवा लॅमिनार. लक्षात ठेवायचंय तुम्हाला, त्याला स्ट्रीमलाईन पण बोलतात किंवा किंवा लॅमिनार पण बोलतात. एखादा फ्लो
एकदम मस्तपैकी स्ट्रीमलाईन आहे, स्टेडी आहे, असं कधी म्हणायचं? गाणं ऐकायला आपल्याला आवडतं का नाही? प्रीतीचं झुळ झुळ पाणी. सो तो जो फ्लो आहे, झुळझुळ पाणी असं म्हणल्यावर तुम्हाला जे इमॅजिन झालं की एकदम मस्तपैकी स्टेडी फ्लो आहे. सो बेटा तो जो स्टेडी फ्लो आहे त्याची डेफिनेशन काय? की ऍट एनी पॉइंट इन द फ्लोईंग फ्लुइड, एखादं फ्लुइड फ्लो होतंय, आपण अज्युम करू की फ्लुइड अशा पाईपातनं फ्लो होतंय. आपण एक असा पाईप घेऊ, फ्लुइड अशा पाईप मधून फ्लो होतंय की जो नॉन युनिफॉर्म आहे, असा 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 वाढत चाललाय तो. दिस टाइप ऑफ पाईप वी आर हॅव्हिंग. बेटा हा जो पाईप आहे याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया बघ, स्टार्टिंगचा एक क्रॉस सेक्शनल एरिया पकडू आपण. आपण एक इथला एक पकडला, इथला एक पकडला. ऍज यू पीपल आर ऑब्झर्विंग, क्रॉस सेक्शनल एरिया इज इंक्रीजिंग, सो नॉन युनिफॉर्म आहे. व्हाट आई एम गोइंग टू टेल यू इज की तो नॉन युनिफॉर्म आहे. ऍग्री? छोटा आहे तर थोडा मोठा आहे, कसाही असू द्या. ओके. सो प्यारे बच्चों, थैंक यू विद्या जी. सो बेटा 3 क्रॉस सेक्शनल एरियाज वी आर हैविंग. आता नीट लक्ष दे बेटा. हियर इज A1, E2, हियर इज A3. अशा प्रकारचे मी 3 क्रॉस सेक्शनल एरियाज दाखवले. तर बेटा ऍट एनी पॉइंट इन द फ्लोइंग फ्लुइड, फ्लो होणाऱ्या फ्लुइडच्या कुठल्याही पॉइंटला, सपोज मी टुक 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 असे 3 पॉइंट कन्सिडर केले. आता फ्लुइड येणार आहे, जाणार आहे, येणार आहे, जाणार आहे. आर यू अंडरस्टँडिंग? हा एक असा पाईप आहे, इकडनं पाणी येणार आहे, पाईप मधून जाणार आहे, बाहेर पडणार आहे. दिस इज गोइंग ऑन हॅपनिंग प्यारे बच्चों. सो आय हॅव कन्सिडर्ड 3 पॉइंट्स. सो ऍट एनी पॉइंट velocity of the fluid molecules remains constant at that point. म्हणजे काय? इथे जो पार्टिकल पास होणार आहे, इथून जो पार्टिकल पास होणार आहे त्याची वेलोसिटी V1 आहे. त्याची वेलोसिटी काय बेटा? V1. वेक्टर असल्यामुळे डोक्यावर एरो. इथून जो पार्टिकल पास होणार आहे ठीक, त्याची वेलोसिटी V2 वेक्टर. जो पार्टिकल इथून पास होणार आहे V3 वेक्टर. सो त्या पर्टिक्युलर पॉइंटला वेलोसिटी V1च असणार आहे. वेलोसिटी V1 असणार आहे. सपोज ABCDEFGHIJKLMN Z पर्यंत 26 पार्टिकल्स वेर हॅव्हिंग. हाऊ मेनी पार्टिकल्स? 26 पार्टिकल्स. सो पार्टिकल ए आला, त्याची वेलोसिटी V1. बी आला, त्याची वेलोसिटी इथे V1. सी आला, त्याची वेलोसिटी इथे V1. डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर झेड पर्यंत, झेड पण आला, त्याची तो वेलोसिटी इथे V1. आता अख्खीची अख्खी टोळी थोडी पुढे आली, इथे आली. पुन्हा अख्ख्या ABCDEFG एक 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 जण जो पास होणार त्याची वेलोसिटी इथे V2. पुन्हा ही सगळी टोळी चालली पुढे, वन बाय वन वन बाय वन वन बाय वन वन बाय वन. सगळ्यांची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ए पास केला, बी नंतर, सी नंतर, डी नंतर. सो ऍट दॅट पॉइंट velocity of that point is constant at that particle. At that point velocity of each particle is same. So any particle follows the path of the previous one. Have you understood की याला स्ट्रीमलाईन फ्लो हे कधी म्हणायचं आणि का म्हणायचं? सो ऍट एनी पॉइंट, ओके, 3 क्रॉस सेक्शनल एरियाज मी दाखवले. सो प्रत्येक वेलोसिटी कॉन्स्टंट. हॅव यू अंडरस्टूड? आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस थिंग, राईट? स्क्रीनशॉट घ्या, मग मी हे पुसतो. आफ्टर दॅट वी हॅव नेक्स्ट कॉन्सेप्ट ऑफ द इक्वेशन ऑफ continuity. On the basis of this we have equation of continuity. Okay, आता बघ लक्ष दे. इक्वेशन त्याला प्रिन्सिपल सुद्धा बोलतात. प्रिन्सिपल किंवा इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी. ओके बेटा, प्रिन्सिपल किंवा इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी. फर्स्ट ऑफ ऑल मी ते once again I will write, then I will explain. When incompressible and non-viscous fluid
फ्लुइड इज लिक्विड ऍक्च्युली बेटा, राईट. आपल्या चॅप्टर मध्ये काय ते लिक्विड फ्लोज इन द स्ट्रीमलाइन मोशन. कोणी विचारणार नाहीये तुला हे, but numericals are very important on this. Flows in the streamline motion through a tube of non-uniform cross section. Then product of area of cross section and velocity of flow is same at every point. Is same at every point in tube. घाबरू नको हे बघून. It is very easy to understand. Okay. Equation of continuity. It is also called as principle of continuity. त्याच्या नावातच आहे कंटिन्युटी. एक कंटिन्युअस पण आहे त्याच्यामध्ये. अर्थ काय बेटा, एखादी ट्यूब आहे, जसं मी मगाशी डायग्राम ड्रॉ केली, राईट. याची ट्यूब आहे ऑफ नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. छोटा छोटा मोठा मोठा, छोट्यापासून मोठा 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 अशी ट्यूब आहे. ओके, कशी असू दे. तर वी आर ऑब्झर्विंग की आपण दोन क्रॉस सेक्शनल एरियाज घेऊ. एक इथला पकडला आपण A1 आणि एक इकडचा पकडू आपण A2 जो मोठा आहे, राईट. सो देर इज अ ट्यूब ऑफ नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. हे याचा मराठीत मी तुला एकदम अर्थ तो फील देतो. याचं म्हणणं काय आहे, सपोज तुम्ही गार्डन मध्ये पाणी बिनी मारत असाल किंवा तुमच्या हातात पाईप आहे, गाडी धुत असाल, सगळ्यांनी प्रत्येकाने तुमच्यापैकी हा फील घेतलेला की तुमच्या हातात पाईप आहे, त्या पाईप मधून पाणी पडतंय आणि पाण्याला फोर्स नाहीये, राईट. आणि जर का समजा छोटी ताई किंवा छोटा दादा असा आला तुमच्या समोर आणि तुम्हाला त्याला त्रास द्यायचा असेल किंवा तो तुम्हाला त्रास द्यायचा असेल, तर तुम्ही तो जो पाईप आहे त्याच्या अंगावर मारण्यासाठी तो जरा दूर आहे, तो दूर पळणार, डिस्टन्स ज्यादा आहे आणि या पाईप मध्ये फोर्स अर्थात त्यातनं प्रेशर बोलतो ना आपण त्याला. सो कमी प्रेशरने पाणी येत असेल तर तो प्रेशर वाढवण्यासाठी काय करता तुम्ही, तो एरिया कमी करता. केला का नाही प्रत्येकाने, आला का नाही फील. तुम्ही तो जो एरिया आहे तो कमी करता, कमी केला की अजून त्याचा काय होतो, प्रेशर वाढतो. म्हणजे ते जे डिस्टन्स आहे, स्पीड ऑफ ई फ्लक्स आपल्याला ते पाहायचंय, पुढे येणार आहे ते. ओके, हा. हे जे 3 फुटांची दूरी आहे, हे जे कोरोना पॅन्डेमिक चालू आहे, ती काय आहे हे सुद्धा आपल्याला स्पीड ऑफ ई फ्लक्स नावाच्या कन्सेप्ट मध्ये पाहायचं. तो बिंदू आपल्या तोंडामधून बाहेर पडतो. सो पाईप मधून जे पाणी प्रेशरने बाहेर पडतो तो तुम्ही जास्त प्रेशरने पाडून त्याला जास्त डिस्टन्स वरती फेकण्यासाठी जो एरिया कमी करता, राईट. सो दॅट इज व्हॉट द सिम्पल कन्सेप्ट इज हिअर. आता नीट आहे, तो जो एरिया पहिले होता त्यातनं जेवढं फ्लुइड बाहेर पडत होतं विथ रिस्पेक्ट टू टाइम, समजा एका सेकंदात काहीतरी फ्लुइड बाहेर पडतंय, तर बेटा तेवढंच फ्लुइड तुम्ही जेव्हा तो प्रेस करणार आणि त्याचा एरिया कमी करणार, ज्यादा प्रेशरने पाणी मारणार, तर एका सेकंदात तेवढंच पाणी बाहेर पडणार. एका मिनिटात जेवढं पाणी बदा त्यातनं हळूहळू पडणार होतं, एका मिनिटामध्ये तुम्ही एरिया छोटा केल्यानंतर फक्त काय होणार, ते प्रेशरने बाहेर पडेल, पण तेवढंच पाणी बाहेर पडेल. दिस इज कॉल्ड एज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. नाही का आलं सर, असं कायला जड जातं. एक माणूस एका दिवसाला 10,000 रुपये कमवतो, दुसरा एक माणूस आहे जो एका महिन्यामध्ये 10,000 रुपये कमवतो. कमाई दोघांची सेम आहे, फक्त एक माणूस एका दिवसात 10,000 कमवतो आणि दुसरा एक माणूस आहे माझ्यासारखा, महिनाभर कष्ट करतो आणि 10,000 कमवतो. कमाई सेम आहे, एक जण 1 दिवसांचा टाइम घेतोय, दुसरा एक जण येतो एका महिन्याचा टाइम घेतोय. मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल देताना टाइम व्हॅरी केला, बट टू अंडरस्टँड द फील का अमाऊंट तेवढीच आहे, राईट. तसं इथे ट्यूब मधून फ्लुइड पळत असताना इथून जेवढं फ्लुइडचा जेवढा व्हॉल्यूम इथून बाहेर पडेल तेवढाच व्हॉल्यूम इथून सुद्धा बाहेर पडेल. काल मला काय म्हणायचंय, जेवढं व्हॉल्यूम इथून बाहेर पडेल तेवढाच व्हॉल्यूम इथून बाहेर पडेल. 1 मिनिट असेल 1 मिनिट, वी टेक ऍक्च्युअली अ सेकंड ऍज अ टाइम युनिट, पर सेकंड. आपण हिशोब काय घेतो बेटा, पर सेकंड.
वेन इनकॉम्प्रेसिबल अँड नॉन विस्कस फ्लुइड, ही तर कंडिशन आहे फ्लुइड साठी, राईट. इनकॉम्प्रेसिबल अँड नॉन विस्कस फ्लुइड फ्लोज थ्रू स्ट्रीमलाईन मोशन. स्ट्रीमलाईन म्हणजे स्टेडी मोशन, जुळजुळ पाण्यावाली मोशन. त्याच्या अगेन्स्ट टर्बुलंट पुढे मी लिहून देतो. एकदम मस्तपैकी पाणी चाललंय थ्रू ट्यूब ऑफ नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, नाही का, छोटा मोठा असा नॉन युनिफॉर्म एरिया असेल. देन द प्रोडक्ट ऑफ कुणाचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, सपोज इथे A1 बरं का, अँड वेलॉसिटी ऑफ द फ्लो. आता इथे वेलॉसिटी आणि इथे वेलॉसिटी डिफरंट आहे. आपण इथं मगाशीच पाहिलं V1 वेक्टर, इथे V2 वेक्टर, राईट. V1 वेक्टर V2 वेक्टर. सो बेटा A1 V1 must be equal to A2 V2. Are you understanding? So beta this product is always constant, which means A1 V1 is A2 V2. That is, you can say equation of the continuity is this, right? A into V is constant. ठीक है, A1 V1 is A2 V2. A1 V1 is A2 V2. A into V is constant. More specifically, वैसे कि बेटा वेलोसिटी, हे बघ ना, ए बी कॉन्स्टंट आहे, सो वेलोसिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. म्हणजे काय, तुम्ही एरिया जितका कमी कराल, तो जो क्रॉस सेक्शनल एरिया जितका कमी कराल तेवढीच वेलोसिटी ज्यादा. एरिया कमी करताना स्पीड ज्यादा येतो ना, दॅट इज द स्टोरी. अच्छा, एरिया जितका मोठा स्पीड तितका कमी. सो इन डायग्राम इथली वेलोसिटी आणि इथली वेलोसिटी 100% इथली कशी असणार आहे, ज्यादा, आणि इथली कशी असणार कमी. कळलं? हा. सो बेटा one another very important thing for this is कि बेटा this is in accordance with law of conservation of mass. हे कोणाच्या accordance मध्ये बेटा, law of conservation of mass. It is किंवा it follows असली तुम्ही, it follows law of the conservation of mass. ओके, कन्झर्वेशन ऑफ मास. जेवढा फ्लुइडचं व्हॉल्यूम एंट्री करतोय तेवढाच फ्लुइडचा व्हॉल्यूम एक्झिट मारणार आहे. ऍग्री बेटा? जेवढा फ्लुइडचा व्हॉल्यूम एंट्री मारणार आहे तेवढाच फ्लुइडचं व्हॉल्यूम एक्झिट मारणार आहे. पुन्हा पुन्हा मी मेन्शन करतोय. तर बेटा यू मे से M1 इज इक्वल टू M2. जेवढं मास इकडनं एंट्री मारली तेवढंच तर मास बाहेर पडेल. नाही सर, इकडनं कमी आलं, तिकडनं ज्यादा गेलं, मग ज्यादा आलं कुठून? नाही सर, इकडनं मास ज्यादा आलं, पडताना कमी पडलं, मध्ये काय अडकलं का काय मास? असं नाही होत. इट मस्ट नॉट हॅपन ऍक्च्युअली. सो जेवढं मास इनसाइड तेवढंच मास आउटसाइड. M1 इज इक्वल टू M2. आता आपल्याला माहिती आहे बेटा, डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. ऍग्री? डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. मासला आपण काय लिहू शकतो? V रो. ऍग्री? सो बेटा V1 रो 1 will be V2 रो 2. Are you getting? Mass it is V into rho. So V1 rho 1, V2 rho 2. अच्छा. So what about volume? Volume is area into length. है की नाही? Volume is area into length. मग V1 इथे इथला जो व्हॉल्यूम आहे, नीट लक्ष द्या. V मध्ये कन्फ्युज होऊ नका. छोटा V फॉर वेलोसिटी, मोठा V फॉर व्हॉल्यूम. बरेच जण इथं कन्फ्युज होण्याचा चान्स खूप ज्यादा आहे. छोटा V इज फॉर वेलोसिटी, बिग V इज फॉर व्हॉल्यूम. हा व्हिडिओ पुन्हा पाहत असताना, न्यूमेरिकल सोडवत असताना, रिव्हिजन करत असताना प्लीज कॉन्सन्ट्रेट बेटा. छोटा V फॉर वेलोसिटी, बिग V इज फॉर व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम इज एरिया इंटू लेंथ. सपोज मी इकडचा एरिया क्रॉस सेक्शनल एरिया कन्सिडर केला, तर बेटा एरिया इज A1 आणि त्याची जी लेंथ आहे, आता मला एक छोटीशी लेंथ पकडणं थोडस भाग आहे बरं का. मी काय पकडतो? L1 ओके इंटू रो 1 इज इक्वल टू A2 L2 इंटू रो 2. ऍग्री? सर काय पकडले? लेंथ पकडले आपण. लेंथ ऑफ द एलिमेंट पकडला. लेंथ ऑफ द एलिमेंट पकडला. झालं? ठीक. सो बेटा आता नीट लक्ष दे.
मी दोन्ही ठिकाणी टाइमने डिवाइड करतो. ओके, सो A1 आणि L1 अपॉन टी इंटू ρ1 इज इक्वल टू A2 इंटू L2 अपॉन टी इंटू ρ2. न्यूमरिकल्स सोबत खेळण्यासाठी फक्त शिकवतोय मी. झालं तर बेटा मी याला लिहू शकतो लेंथ अपॉन टाइम इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज द वेलोसिटी. राइट. सो प्यारे बच्चों हे बघ लक्ष दे, A1 इंटू V1 इज इक्वल टू A2 इंटू V2. राहिला विषय रोचा. रो इज द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. राइट. सो यू मे से की फ्लुइड तेच फ्लुइड बाहेर पडतंय. सो ρ1 इज इक्वल टू ρ2 and then A1 V1 is A2 V2. Okay. So beta, very basic thing is it is in accordance with law of conservation of mass. Okay. It is in accordance म्हणजे MCQ मध्ये कधी विचारू शकतात हे कोणाला फॉलो करतं, हे कोणत्या बेसिस वरती आहे हे प्रिन्सिपल. तर इट फॉलोज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, रेट ऑफ फ्लो is equal to volume of fluid flown per second. ओके, हे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचंय की रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड is nothing but volume of the fluid flown per second. सो फ्लुइडचा जो रेट ऑफ फ्लो आहे बरं का. मग आता बेटा लक्ष दे, रेट ऑफ फ्लो जो आहे तो व्हॉल्यूम फ्लोन पर सेकंद आहे बरं का. सो याचा याचा युनिट काय होईल बेटा, व्हॉल्यूम बरं का, dv बाय dt आहे ना. हे बघ हा मोठा v आहे, व्हॉल्यूम फ्लोन पर सेकंड. सो याचा युनिट काय होईल, व्हॉल्यूम मीटर क्यूब पर सेकंड. ओके. सो रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड इज दिस. याला आपण एरिया इंटू छोटा v असं पण लिहू शकतो. इट इज dv बाय dt किंवा रेट ऑफ फ्लो सिम्पली असं लक्षात ठेवा, काही अडचण नाही. चला एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या.